2 मिनिटं. गाडी चालू करायची कशी करणार करा. मला सांगू नका, गाडी चालू करा. नुट्टन घे राहतो अक्का. हा सॉरी जर बोललं तर दुसऱ्यांदा मी तुला गाडी ठेवणार नाही. गाडी चालू कर. क्लच हाफ कर. क्लच हाफ आहे ना. मग गाडी चालू कोण करणार, पप्पा का मम्मी? गाडी चालू करायची अक्का. गाडी चालू करणार आहे का नाही? नाटक नाही, गाडी चालू कर. चालू होते स्टेपनी चालू नाही झाली. 15 दिवस काय व्हायब्रेट नाही झाली गाडी अजून. तुम्ही शांत बसा सगळे. मला माहिती तुम्ही 1 नंबरचे चॅम्पियन लोक आहे सगळे. सोडू का क्लच? तुम्हाला सॉरी मला अरे गाडीची चावी फिरव. सॉरी काय बोलते? फिरव चावी. झंड बामटोणी म्हणजे तुम्हाला प्रेमाने बोलायचंच नाही बा मी. सोड ना आता चावी. का आता का गाडीचं काय वायरिंग काढते बाहेर? टाक गेर. सोड हँडब्रेक. प्रेमाच्या आईच्या गावात चल. 3 स्टेप मध्ये क्लच सोड. ऍक्सिलेटर द्यायचा नाही. निघाली का? म्हणजे प्रेमाने बोलू नकोस बो मी. नाही काय करता मला रागवा ना. अरे तुम्हाला रागवायसाठी माझं टेम्परेचर का वाढविते तुम्ही? अरे 3-4 महिने तुम्हाला नंतर आरामच आहे आम्हाला. सेकंड गेअर. क्लच हाफ. ऍक्सिलेटर सोडायचा आहे. सीधा पाठी माग चल. पुढं पाहायचंय. गेअर टाकताना खाली नाही पाहिजे. खाली पाहिलं तर पुढं ठोकून देशील. चौथा गेअर नाही टाकायचं. मग तोंडावर गेअर नाही लिवेल. चल पुढं पाय. गेअर दुसऱ्याच्या ठिकाणी चौथा टाकला. मग तोंडाचं पाय. किती दिवस झाले? 5-7 दिवस झाले. लय झाले. मला माहिती आहे लेडीजला प्रेमाने बोलायची लय आवश्यकता आहे. पण जास्त प्रेमात बोलले होय ना ती मरल. तीच घाबरली. खाली उतरून गेली बिचारी. मॅडम जेव्हा ती आउटसाईडला होती ना. बरं तिला माहिती ना आपण मग ठोकायची का? आपण चाललो तिकडे जायचं ना. पण मग तरी पण आपण तिला ठोकायचं का? मग आपल्या भारतामध्ये असे लय विरुद्ध दिशेने आहे. सगळ्या विरुद्ध पार्ट्या आहे. कोणी सर्व सोयीचा नियम धरीत नाही. हा टाक ना. तुला जेवढी गाडी